शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना टोमॅटो संदर्भातील व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, त्याचप्रमाणे फळावर येणारे टिपके या संदर्भामध्ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या भागात मी गेल्या 2 दिवसापासून दौरा करतोय। बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की टोमॅटो लागवड केल्यानंतर फुलांचं ड्रॉपिंग होणं, फळ सेटिंग झाल्यानंतर फळावर डाग येणे, पानावर त्या ठिकाणी करपा सदृश्य रोग येणे आणि लवकर टोमॅटो खराब होतात, त्यानंतर फळं खाली गळतात। या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात आपण उभे आहोत, त्यांचं नाव जाणून घेतो। माझं नाव कृष्णा कचरू चौथे, राहणार देरळ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपला मोबाईल नंबर 9405464670। आपला किती दिवसाचा प्लॉट आहे? 40 दिवस। 40 दिवसाचा प्लॉट आहे। कोणती व्हरायटी आहे? शाहू। सुरुवातीपासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, हो। काय वाटलं तुम्हाला? पहिल्यापेक्षा भरपूर फायदा वाटला, खर्च पण कमी झाला आणि पहिल्यांदा आमच्याकडे टिपका, फुल ड्रॉप होणं, आता हे पंजेचे पंजे तुमचे सेट व्हायला सुरुवात होती। पानावर कुठलाही करप्याचा डाग नाही, काही नाही, नागाळी दिसत नाही, फुटवा चांगला आहे। आता बांधणी सुरू करणार आहे तुम्ही। एकंदरीत तुम्ही ज्या उद्देशाने डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला आणि मी गेल्या 2 दिवसापासून ऐकतोय की पानावर करपा येणं, फळावर डाग येणं, काय वाटतं 40 दिवसात शेड्यूल घेतल्यानंतर तुम्हाला? भरपूर 100% फायदा वाटतो मला। वाटतो प्लॉट बनल का चांगला? मग बनायलाच पाहिजे ना। डॉक्टर किसानची जोड असेलच आणि प्लॉट बांधल्यानंतर अवरेज किती मिळतं त्यावेळेस मी येऊन एक व्हिडिओ परत घेईलच। चालेल ना सर? नक्की ना? नक्की। किती क्षेत्र आहे आपलं? हे 2 एकर आहे। 2 एकरला आपल्याला 4000 कॅरेट क्रॉस करायचे झालेच पाहिजे ना सर? शब्द आहे माझा। मित्रांनो, 4000 कॅरेट पुरे करायचे, पण त्यासाठी या अवस्थेपासून कसं कामकाज केलं पाहिजे बघा। इथं फुलं लागायला लागली, इथं सेटिंगच्या पिरियड मध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो 10-40-40 पॉवर सोल्युशन या खताची मात्रा आपण दिली गेली पाहिजे। जर 2-3 दिवस पाऊस सुरू होता, अशा वेळेस सूर्यप्रकाश पडला, पानांवर टिपका येऊ नये, फळावर पुढे जाऊन टिपका येऊ नये म्हणून सूर्यप्रकाश पडल्यानंतर फवारणी त्या ठिकाणी या स्टेजला 200 लिटर पाण्याला किंवा एकरी प्रमाण पाणी कितीही लागू द्या, ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। जर रिमझिम पाऊस चालू आहे, पाऊस थांबत नाही, थोडाफार चालूच आहे, अशा वेळेस स्पॉट किलर 250 मिली, Z78 500 ग्रॅम आणि प्रोक्लेम 100 ग्रॅम अशी एक फवारणी करून घ्या। त्यानंतर सेटिंगसाठी पुढच्या 3-4 दिवसामध्ये सेटिंग चांगलं करायचंय तुम्हाला, त्यासाठी फवारणी करायची तुम्हाला 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम। त्याच्यानंतर 2 दिवस गॅप जाऊ द्या। 2 दिवसानंतर नागळे असेल, फळ सेट होतंय, त्या फळावर येणारी आळी असेल, त्या फळावर येणारी पांढरी माशी असेल, जेणेकरून पुढे तिरंगा येणार नाही, प्लास्टिक व्हायरस होणार नाही, तिथं फवारणी करायची तुम्हाला 200 लिटरला एव्हिसेंट 24 ग्रॅम, कवच फ्लो 400 मिली। त्याच्यानंतर पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला द्यायचंय। नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस या स्टेजेसला फुलं लागतायत त्यावेळेस तुम्ही एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो पॉवर सोल्युशन देतायत। त्यानंतर फवारणी करताय, सूर्यप्रकाश असेल तर ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली किंवा स्पॉट किलर आणि Z78। त्याच्यानंतर प्लॅटिनम नंतर 9-10 दिवसाने जमिनीतून द्यायचं एकरी 2 किलो सल्फर, 5 किलो 060-20। फळं सेट व्हायला लागलेली, आता एव्हिसेंट कवच फ्लोचा स्प्रे झाला, सेटिंगसाठी ग्राफर 049-32 GA 6BA बोरानचा स्प्रे झाला, सेटिंग झालंय, बांधणी झाली, दुसरी बांधणी येते, सेटिंग भरपूर व्हायला लागलंय, अशा वेळेस फळाची फुगवण आपल्याला चांगली झाली पाहिजे। त्याचप्रमाणे शेवटी फळ परिपक्वतेकडे जातं त्यावेळेस आकर्षक रंग, लाल भडक रंग त्या फळाला आला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः लिंबू आकाराच्या पुढे फळ गेल्यानंतर साधारणतः 50, 55, 58 दिवसाच्या दरम्यान एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यासोबत 4 किलो गूळ, हे साधारणतः लिंबू आकाराच्या पुढं फळ गेल्यानंतर फळ फुगवण्यासाठी ही स्लरी त्या ठिकाणी वापरायची। प्रमुख मुद्दा आहे तुमचा त्या ठिकाणी फळ परिपक्वतेकडे जात असताना फळ गळ होणं। तिथं तुम्हाला ज्यावेळेस 100% सेटिंग होते त्यावेळेस एक फवारणी करायची आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे फळ गळणार नाही, फळांच्या देठाला स्क्रॅचेस येणार नाही। सेटिंग झाल्यानंतर साधारणतः 50-52 दिवसाला तुम्हाला फवारणी करायची आहे। 200 लिटर पाण्याला वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम। जर तुमच्याकडे फळावर टिपके आलेच
यायच्या अगोदर मी फवारण्या सांगितल्या. अमिस्टार ऑप्टी सांगितलं, Z78 स्पॉट किलर सांगितलं, अल्ट्रा बॅक 250 मिली, रिडोमिल गोल्ड 250 ग्रॅम ही एक फवारणी तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेऊ शकतात किंवा रोग आल्यानंतर देखील घेऊ शकतात. जर जास्त टिपके आले तर तुम्ही जमिनीतून एकरी 1 लिटर टेककॅल 5 किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या. वरतून फवारणी करताना करजेट 600 ग्रॅम, कोसाईड 150 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. 4 दिवस जाऊ द्या, 4 दिवसानंतर कोनिका एकरी 300 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. नागाळी तुमच्याकडे येऊ नये, एव्हिसेंट कवच फ्लो झाला, तिथून 10 दिवसांनी तुम्हाला एक्सपोनस एकरी 34 मिली असा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. दादा, परत मला एक शब्द विचारायचा आहे की तुमच्या भागात भरपूर टोमॅटो लागवड होती, तुझ्या बरोबरचे टोमॅटो प्लॉट लागवड झालेले आहे. एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून आणि इतरांच्या आणि तुझ्या प्लॉटमध्ये काय तुलनात्मक बदल काय वाटला? 30% खर्च वाढला सर कमी, आणि प्लॉटमध्ये डेव्हलपमध्ये 50%च फरक आहे. म्हणजे थोडक्यात डॉक्टर किसानचं शेड्यूल घेतल्यानंतर 30% खर्च 30% त्या ठिकाणी खर्च वाचला आणि 50% ग्रोथ जास्त वाटते, बरोबर ना? हा. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं? बरोबर. बाकीच्यांचे जे प्लॉट आहे मोठ्याने बोला. या प्लॉटच्या तुलनेत बाकीच्यांचे प्लॉट नाही उपटून फेकले. उपटून तर फेकलेत पण असे दिसतच नाही. असा असा plot प्लॉट नाही. नाही मायाडगाव मध्ये तरी नाही. म्हणजे तुमच्या गावात असा प्लॉटच नाही, बाकीच्यांनी उपटून फेकले असं तुम्हाला म्हणायचं आहे? या तारखेचा प्लॉटच नाही. नाही. हा किती तारखेची लागवड आहे? 27 तारखे 27 मे. हा. 27 मेची लागवड या ठिकाणी आमच्या या भागात बऱ्याचशा ठिकाणी उपटून टाकले गेले, परंतु तंतोतंत शेड्यूल फॉलो केल्यामुळं आज फ्लावरिंग असेल, फुलांचं सेटिंग असेल, फांद्यांची संख्या असेल, बांधणी पहिली आलेली आहे आणि शाहू व्हरायटी 65-70 दिवस घेते सुरू व्हायला. अजून 35 दिवसात प्लॉट सुरू होईल. प्लॉट सुरू झाल्यानंतर पुढच्या 5-6 तोड्यामध्येच तुम्हाला समजेल की आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे 2000 म्हणजे 2 एकराला 4000 कॅरेट क्रॉस करतो की नाही. आणि त्यावेळेस मी 8व्या-9व्या तोड्याला 100% येईल. किती कॅरेट क्रॉस केले आणि झाडावर किती माल आहे ते आपल्याला सगळं, दूध का दूध, पाणी का पाणी. फक्त आता तुमचं काम एकच आहे, 40 दिवस जसं तंतोतंत शेड्यूल फॉलो केलं तसं पुढच्या 30-35 दिवस शेड्यूल अगदी तंतोतंत फॉलो करणं हे तुमचं कर्तव्य असेल, बरोबर ना? बरोबर. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? माझं म्हणणं आहे डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना. खर्च पण कमी, परत शेती पण चांगली होती. माझं म्हणणं तर नाहीये नका वापरू. नाही वापरायला पाहिजे. वापरायला 30% खर्च पण कमी आहे. आता शेतकरी पण पाहत आहे ना. तुमचं काय मत आहे ना इकडे? काही नाही, आता बरोबर प्लॉट थोडी खराबच होऊन गेले. खराब होऊन गेले. हा प्लॉट सगळ्यात भारी. का बरं झाले खराब? तुमचं डॉक्टर किसानचं वापरल्यामुळे खराब झाले? नाही, चांगली झाली. चांगले झाले. त्यांनी वापरलं नाही म्हणून खराब झाले. हा ना. नक्कीच शेतकरी बांधवांनो, या प्लॉटचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि तुमच्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांना टोमॅटोचे चांगले पैसे होतील. पण त्याच्यासाठी जसं दादाने सांगितलं की 40 दिवसात 30% खर्च कमी झाला, चालू होईपर्यंत अजून 20% खर्च कमी करून 4000 कॅरेटचं उत्पादन मी काढून दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देऊन परत याच ठिकाणी याच बांधावर येऊन व्हिडिओ घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.